चलो इथलं पण काम डन झालं, कारण त्यांना तेच विचारलं आहेत का, तर ते बोलले हे सगळे पार्ट आपल्याकडे आहेत. म्हणजे मी बोला हातावर भेटतील मग टेन्शनच नाही. इकडे ट्रिपला गेल्यावर पण ते पाहिजे नंतर भाई येतं बिल निघालो. कारण तो आला मला बोलतो जायचं, मी तुला बोललेलो, मी मला नाही बोलला तू तसा बोललेला, पण आताच जाणार असं काय बोलला नव्हता. तर त्याच्यामुळं काही विषय आहे. हा केक कबूल केलाय तुला बड्डेला. हा बघा केरळची आपली पैसे खाईल तेवढा अनलिमिटेड. देत होतो नको बोलला, देत होतो नको नाही. आता संपले पैसे, हे बिल घेतला. शांत बसा. सकाळी बाहेर कॅमेरा चालू केला, काहींची ओरडायला सुरुवात झाली. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आजच्या दिवसाची सुंदर अशी सुरुवात झाली. तर काय आधीचा व्हिडिओ बघितला, तिकडे सगळे कोचिंगच्या ह्याला गेलो होतो, तिकडे तिथून आलो. आणि नंतर सध्या काय होतं माहिती का, ते काम एडिटिंगचं काम चालू होतं, शूट सध्या संपले. अजून पण लग्न आहे, त्यांचा पण कॉन्टॅक्ट झालाय. बघूया आता कसं गाव असेल तर ते पण असेल. त्याच्यामुळे ना एडिटिंगचं काम चालू होतं, मध्ये थोडी लिंक लागत नाही. कंटिन्यू बसलो का बाहेर जात नाही कुठे. बोललं ब्लॉग तरी काय करणार ना, बाहेर गेलो तर तुम्हाला काय दाखवू शकतो, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि गाडीचा अवतार पण बाकी झालाय. आणि मेन थंबनेल बघून तुम्हाला अंदाज आला असेल, कारण कसं आहे ते कधीपासून चाललेलं आहे. गाडीचं कामाला टाकून प्रॉपर काम करतेलं. लास्ट टाइम ते इंजिनचं थोडं मोठं होतं, ते करून घेतलेलं. बाकी तर सगळं ओके आहे, पण काही गोष्टी चेंज करायला. हे टायर वगैरे आहेत ना, ते चेंज झाले. टायर गेले, हे वरतून ग्रीप वाटते, पण ते पूर्ण गेलेत एक साईडने. टायरचं पुढचं अजून पेंटिंगचं खूप सारे काम आहेत. काहीतरी वेगळं करण्याचं प्लॅनिंग आहे, तर तेच बोलतो टाकतो. कारण ते कसं आहे, पाऊस आता सुरुवात झाला, पावसाला अजून आहे टाईम, पण अजून मे महिन्यात चालू आहे. बट तो पाऊस कधी पण येतोय, त्याचा काय भरोसा ना. आता पण आहे ना, हे बघा वातावरण भरलेलं आहे. तर काय करायचंय, जातोय साईडकडे, गाडी ठेवतोय, गाडीचे व्हील खोलतोय, व्हील द्यायचे पेंटिंगला. तर ते त्यांच्याकडे पेंटिंगला देतोय व्हील. थोडा वेगळा युनिक कलर काहीतरी करतोय, त्याच्यावर मॅचिंग असं थोडं. बाकी वरती ब्लॅक आहे, ते ब्लॅकच राहणार आहे. आहेत काही जसं होईल तसं तुम्हाला हळूहळू सांगेन काय चेंज करतोय काय नाही. शॉर्ट्स पण बनवायची आहे त्याची. आणि कसं होतं, मेन कंटेंट आपला हा मोठ्या व्हिडिओमध्ये असं शॉर्ट्स वगैरे बनवलं ना, तरी ते तेवढ्यापुरतीच राहतो. कारण ते 30 सेकंद किंवा 1 मिनिटामध्ये काय करणार ना सगळा. त्याच्यामुळे त्याच्यात मजा येत नाही. बघायचं ना तर फुल कंटेंटमध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपर करतात. तर असं सगळं आहे. बाकी अजून थोडंसं काही चेंज करायचं आहे, काय करतो काय नाही करतो सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. काही गोष्टी ज्या गाडीसोबतच्या आहेत, गाडी घेतली ना त्यासोबतच्या, म्हणजे ज्यांनी ओनरकडून ते काय चेंज करून देतात, त्या पण चेंज करतात. त्यांचा आहे आय थिंक माझं 2016चं म्हणत, एवढं टाईम झालं ना, तर त्या गोष्टी चेंज करतात. सगळं पण एकदम क्लिअर होऊन जाईल. एकदम क्लिअर म्हणजे एकदम ओके होऊन जाईल. झालं का बाकी काहीच नाही काम. बाकी तर गाडी ऑल सेट. आत्ताच्या कंडिशन पण गाडी एवढी रेडी आहे ना, की आता आपण कुठं पण घेऊन गेलो तरी पण गाडी घेऊन जाऊ शकतो. कारण आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर असतात, टेन्शन येत नाही. पण बोललो ते छोटं मोठं आहे ते एकदम करू, गाडीला एकदम फिनिश बनवू, सगळं टकाटक होऊन जाईल काम. आणि तुम्हाला पण बघायला मजा येईल ना. आणि ह्या गाडीत घेऊन जायचा प्लॅन आहे माझा. बोललो पहिले गाडी रेडी करू, पावसाळ्यात आपले छोटे मोठे ट्रिप होतील. एक कुठेतरी 1-2 दिवसाची ट्रिप करू आपण. सगळं जसं होईल ना तसं कंटिन्यू करू, दाखवेन तुम्हाला. सध्या आजचं हेच आहे, जातोय ते गाडी खोलूया, व्हील वगैरे आहेत ना ते पेंटिंगला टाकतो. त्यांच्याशी पहिले बोलणं करून घेतो. आलो होतो मी त्यांना भेटून, ते व्हील वगैरे देतो. अजून काय पेंटिंगला द्यायचं आहे, वेगळं करायचं आहे का बघतो. बाकीचा ऑल सेट आहे. बाकी सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या स्क्वेअर पार्टच्या इथून ऑर्डर करायचे आहेत, ते सगळं काम आहे ते करून घेतोय आता सगळं. आणि मेन आपला आदित्यचा पण आलेला आहे, त्याला पण भेटतो, त्याला घेऊन जातो. आता काय होईल, गाडी ही एकच गाडी मिळते, त्याच्यामुळे ही गाडी तिथे ठेवली, ते आपलं व्हील वगैरे आणले की गाडी तिथेच झाली. गाडी रेडी होईपर्यंत मग मला येताना एक तर रिक्षाने जायला लागत. आणि आता कोण भेटलं तर ठीक आहे, नाही तर रिक्षाने. तर असं सगळं शेड्यूल आहे. तर चलो. आणि आता बऱ्याच दिवसांनी मोटर ब्लॉक पण करू. मोटर ब्लॉक पण खूप दिवस झाला नाही ना, जरा जाऊ मस्त एन्जॉय करू, या सगळ्या गोष्टी करू, सगळंच निघा. आजच्या टायरमध्ये पण बघायचं, टायरमध्ये पण नसेल हवा, कारण का टायर त्याला ऑलरेडी बरेच पंक्चर आहेत. आणि हा बघा 1 ते 10 खिळा घुसलेला आहे. त्या दिवशी त्यांनी बघितला तिथं हवा मारत गेलो ना, मी बोललो नको ते पंक्चर काढू, जाऊ दे. तसे पण तिथं टायर बदलायचे तिथं. आता पण हवा बघतोय, हवा मारून घेतोय. आणि तिथं गेल्यावर गाडी खोलली का टायर निघणार होते गाडीचे. त्याच्यामुळे ते काय पंक्चर काढून मतलब ना, फक्त हवा बघू द्या तिथे. चलो हवा पण गेली, तो बोलते पंक्चर आहे. मी बोललो पंक्चर ना टायरच बदलायचा आहे. पंक्चर आहे तो मला पण माहिती आहे, कारण ते आता कुठं डबल खर्च आहे बरं. 100 रुपयाचा हे मारा आणि ते हवा मारून जाऊ दे, टायर खोलणारच बोलतो ते गाडीचे. चलो चलो चलो.
आयला गाड्या पण आहेत ना, लाईन लागते रे बाबा अक्षरशः. गाडीत 100चं वक्ती पेट्रोल भरू. अँगल थोडा जास्तच खाली आला काय? हां बस, मला वाटलं एकदम जास्तच खाली आला काय. गुणवंतांचे अभिनंदन. 10वीचा रिझल्ट मस्त लागला. ते बोर्ड बघून मला आठवण आले, कारण 12वीवाल्यांचे पर्सेंटेज म्हणजे बाबा रे बाबा, त्यांचे बोलले लय हार्ड चेक केले पेपर. सगळे जास्तीत जास्त माहितीमध्ये आपले पोरं आहेत एवढी ती 50, 55, 60 एवढीच रेंज. त्याच्या खालीच आहे सर्वजण, त्याच्यावरती क्वचित एकाच दुसरा आहे. पण 10वीवाले जबरदस्त 95, 96, 98, 99 लेवल गेली त्याची. सगळे 70च्या वरतीच आहेत. दिवसात की नाव आहे. पण हे फ्लॉवर्स बघा कसले भारी वाटतात. हे ऑरेंजवाले आणि त्याच्यावरती पर्पलवाले फ्लॉवर्स आहेत. हा बघा इथं एक नंबर. ते ऑरेंजवालेच नाही बघा इथं पण आहेत वरती. ऑरेंज येल्लो ते रोडला झाडं बरीच असतात, पण हे ह्या टाईमला येतात. हे बघा सगळे नंतर परत गायब. चला चला रे, काय होतं ह्या पण नाही काढत नाही, आपल्याला पण बावरत जात. लेडीजच्या पाठी आहे ना, जाम विषय खोल होतं. राहायचं म्हणजे बाबा आपल्याला सांभाळून राहायला लागतंय. असं निघालो ना एकदम सकाळ सकाळी कसं 8-9 कुठं लॉंग राईडला निघून जावं. मस्त हेल्मेट घातलं काय. पुढचा रोड आहे ना तो बांधवायला पाहिजे, कारण याचं पण बेकार म्हणजे एकदम बेकार झालं आहे सध्या. अर्धाच झाला. विचार करा, वर्ष व्हायला आलं जवळपास जास्त, तरी तो रोड होत नाही. हा इकडचा नुसते खड्डे. आणि हे पावसाळ्यात बघा. आणि हा इथं हा एवढा पॅच बनवला आणि हे 2 साईडला खड्डे ठेवलेत. याच्यात कोसळणारे सगळे आपल्याला सांभाळायला लागणार, तर आपणच कॉस्ट लागेल. आईला काय भरोसा नाही. चलो रे. आला पाऊस आता की काय ढग भरलेत. पावसाची का आता गॅरंटी नाही राहिली. पहिलं कसं व्हायचं, महिने जेव्हा ते प्रत्येक ह्याचे ऋतूचे जे महिने दिले 4 महिने, ते असल्यावरच ते सगळ्या गोष्टी घडायच्या. आत्ता कधी पण काही होतं. थंडी पण कधी पण पडते, पाऊस पण कधी पण पडतो आहे. आता अजून काय संपलेलं नाही मे महिना. जून महिना अजून उजेडाच आहे. पण झालं, सुरुवात तर झाली. हे निप्टल झाली गाडी. फिल्टरचा मग सिग्नल आला बघा. फिल्टर ऑइल बिल सगळं चेंज होईल टोटल. म्हणून मी ठेवून दिलं त्या. बोला करायचं ना आता एकदम एक मार्गी परफेक्ट करून टाका. माझं हे असतं ते थोडं करायला नाही मला आवडत. म्हणजे हेच नाही कुठलंच काम. बसलो जे काय असेल ते उरकात आणि मोकळं व्हायचं. ते 10 वेळा तेच नाही. तसंच घेतलं काम नाही कम्प्लीट स्टार्ट पॉईंट. परत बाबा हे करायचं आहे ते करायचं आहे तसलं नाही. गाडी कशी कधी पण काढली तर कुठं पण निघून जाता आलं पाहिजे. आलं इन्शुरन्स नाही, POC नाही, तसं नाही. चलो बोलता वर्षाला पोचलो. पण पहिलं यांची भेट घेऊ, कलरवाल्यांची भेट घेऊ. चलो चलो चलो. आलेत का नाही बघू दे जरा. पाऊस यार आहेच. चलो त्यांना भेटलो काकांना, त्यांचं कन्फर्म केलं सगळं. आता एकदा कसं आहे त्यांचं ना बोललं नुसते 2 व्हील असतील तर काय किती पैसे पूर्ण गाडी ते बोललेच होते बाबा एवढे होतील म्हणून. आता एक जरा बसून आहे ना हिसाब बरोबर करून टाकू. जर दोन्हीकडून पण हिशोब सेम होत आहे तर मग पूर्ण स्टार. आणि पूर्ण टाकण्यात तसं काय पॉईंट नाही आहे, कारण बाकी ते सगळं आतवीतून चांगलंच आहे, काहीच प्रश्न नाही. विषय असा आहे त्याच्यामुळे. तरी बघू चला आता विचार विनिमय करू. तर काय होतं माहिती काय, असं का असलं ना काय डोकं जाम हँग होतं. हे पण करायचं आहे ते पण. फोन आला रे, कोणी आठवण काढली.
सकाळ सकाळी वडे हो काय मी सकाळ सकाळी ओंकार शेप काय मस्त डाळीचा तेच गाडीचा वास मस्त आला. आता काय करतोय ह्याची डिस्कवर आहे ना ती घेऊन जातोय आधी त्याला पण आहे तसं द्यायला पण देतोय आणि हे व्हील खोलू तर साईल कडे बाकी जे पार्ट आहेत ना ते टाकून देऊ व्हील खोलू त्यांच्याशी बोलू ना काय काय जीन्स काय कटिंग केलीस काय होममेड बरी आहे बरे बरे तर ते व्हील काढून घेऊन येऊ आणि टायर पण हे तेच बोललो तू मागाशी मी हवा मारली ना तुम्हाला ते पंक्चर आहे पंक्चर आहे तो मला पण माहिती आहे टायर तशी पण मी बदलणार आहे त्याच्यामुळे बोललो जाऊ दे नको काय काय तर ते व्हील काढून आणू आणि जे पार्ट्स आहेत ना त्याची ऑर्डर द्यायला ते तिकडे जाऊ ते ऑर्डर देऊ म्हणजे ते सगळं काम होईल ते पार्ट आले का नंतर काम पण सुरू होईल आणि व्हील पण ते बोलले मी 2 ते 3 दिवसामध्ये पेंट करून देतो म्हणजे ठीक आहे पावसाच्या आधी रेडी होईल सगळं कारण ते परत सुकायपर्यंत नंतर गडबड होऊन जाईल आणि बाकीचं सगळं तर बेसिक आपलं वरचंच आहे बाकी कुठे काही हेच नाही छोटं मोठं आहे सगळं चलो रेडी चलो माझे शूज हेल्मेट राहू दे इथंच हेल्मेटचं काय तुला काय बोलतो सांग आपलं त्या दिवशी नाही मी वेफल देतो तू त्या दिवशी पार्टी चल एक वेफल त्या दिवशी बोललास ते आपण पिझ्झा खायला जाऊ त्या दिवशी मला फोन केलास मी तिकडे होतो लोणावळ्याला नाही पुण्याला होतो सॉरी लोणावळा काय पिझ्झा खायला जाऊ ना हा पिझ्झाचे पैसे आले असं आहे मला माहिती अरे मी आता उरणला ऑर्डर केली हा तर आता काय झालं शेवटी तर परत निघालो कारण तो आला मला बोलतो जायचं मी तुला बोललेलो मी मला नाही बोललास तू तसा बोललेला पण आताच जाणार असं काय बोलला नव्हता तर त्याच्यामुळं काही विषय आहे तुला गाडी ठेवून जा मी उद्या खोलतो उद्या घेऊन जा ठीक आहे मग उद्या होईलच कधी पण बोल उद्या मग उद्या ते देऊन येऊ तर सध्या काय करतो भोईरकडे जाऊया भोईरकडे ते बाकी पार्ट आहेत ना त्याची ऑर्डर टाकून देतो आणि गौरव पण येते मग आता मला गिराईक भेटला देव पण आपल्या बाजूने तू बोललो रिक्षाने जाऊ नको म्हणून आपला माणूस दिला त्याने मला आता फोन केला मी बोललो ये आहे मी माझी गाडी पण ठेवतो जायला गिराईक पण आहे मला चलो इथलं पण काम डन झालं कारण त्यांना तेच विचारलं आहेत का तर ते बोलले हे सगळे पार्ट आपल्याकडे आहेत म्हणजे मी बोला हातावर भेटतील मग टेन्शनच नाही मग सांगायलाच नको मग आता गाडी खोलली एकदा काय मग येऊन घेऊन जाऊ ते व्हील पण म्हणजे जवळपास मोस्ट ऑफ काम आपलं होतंय काय टेन्शन नाही आहे कुठला मॉडेल आहे पैशात पैसा काय छायला मी बोललो पार्टी दे ना तर नाही बोलते पैसे छुट्टक नहीं वाला था अरे मोबाइल लेके उसी दिन तू बोला मेरे को इसलिए तो मैं तेरे पास वापस लेने पार्टी देस नाही ना म्हणून भेटत तुम्ही इकडे हे घ्यायला पॉवर बँक घ्यायला ओके का ही कसली वायरलेस वर आहे छोटे बघ लावून बघ गरिबांचा मोबाईल हो गरिबांचा जायला 1.5 लाख म्हटलेस ह्याच्यावरून नव्हतं डायरेक्ट काय काढून लावायला लागलं त्याचा विचार झालं ना ते गेलं कसं पण ते गुगल पण नाही झालं तिकडे ट्रिप मध्ये मोबाईल गेला मोबाईलला मूर्त तरी लागला याच्या मोबाईल घ्यायची मूर्त होता म्हणून गेला नको मला तूच घेतस ना शेवटी मी गिराईक झालो एक काम करू पहिला काय करू पहिला तिकडे खाऊन येऊ पिझ्झा आणि मग हे खायला गोड तू चल नाही खरं मग काय मागं जेवायला जातं फुलोराला मागं पिझ्झा मस्त म्हणून नको मला चालू घेतला वेज बोललो मला कुठला पाहिजे सांग बसला जेवण तो चॉकलेट सांगू आज कुठली ऑफर आहे हे बाई हाय 150 ला हा सांगू कुठला आहे तो मिल्क अँड डार्क ओव्हरलोड कुठे तयार झाला तर बसून ऑफर चेक केल्या मला तर न्यू युजरचे टाकू बोलते कुपन कोड टाकला का परत कमी चल हा बोलते पार्सल नको ते होईल मिळेल पहिले तिकडे जाऊ खाऊ आणि मग बोलतो इकडे येऊ परत खायला आम्ही असलो ना का भाई
बेल्जियम मध्ये बसून डॉमिनोज खायचं आणि मग इथं बेल्जियम खायचा. आम्ही दोघं जण आतलो ना, ते काय लय offer- मजा येते. ते offer आहे तरी ना? हा तिकडं आहे. ऑफर आहे ना याच्यासाठीच आहे. ऑफर कोड आहेत ना डिलिव्हरी साठीच आहेत. याला नाही भेटणार ऑफर. बरोबर आहे. म्हणून बोल इथंच मागवला. तर आहे ना, आम्ही दोघं तरी हा तिकडं मी इकडं असतो रोज सोबत आपल्याला तर भाई येड लावू बाहेर गेल्यावर पण अशी मजा. भीक मागायला लावूया. दोघं जण एका स्टँडवर बसू आपण मागायला. कारण बाहेर गेलो तर बाहेर पण हीच कंडिशन. तू मागो मी मागो मी शेवटला असं होतं, आयला बाबा संपले पैसे घरी आता अजून. इथं डॉमिनोजच्या आहेत ना बाहेर उभे. अजून काय झालं 11:30 वाजले तरी पण अजून उघडलं का ना काय नाही. इथं बसून बोलताय ना, ऑनलाईनच्या ऑर्डर टाकू ना त्याला खूपच ऑप्शन असं येत नाही. मी बोललो काय ऑनलाईन काय अजून उघडलं ना काय पाहिजे आता उघडतात. आणि त्यांना टाक बोलतो TCM कॉलेज समोर उभा तिकडे येईल. आता याकडे चालू आहे सरची जुगाड बघितलं होतं तेव्हा तयारी झाली जाऊन तेव्हा शटर ओपन नाही केलंय. पाठी बघून हा गेला. ते बोलले बनवतोय बोलतोय जाऊन बसू खाऊ तिकडे तेच सांगतो. आम्ही दोघं जण असलं ना काय येतं मजा पण खर्च पण जामच आहे. विषय तो होतो. इकडे ट्रिपला गेल्यावर पण मागो ते पाहिजे नंतर भाई येतं बिल. एंडला आलो ना ट्रिपच्या काय मग येतं अंगाशी येतं का मग सगळं सेटलमेंट करायची आणि मग निघायचं. पण मजा येते ट्रिपला. म्हणून आम्ही दोघंच जातो. आमच्या तिसरा कोण नसतो. दोघं जातो मजा करतो येतो. आजच्या दिवसातले फर्स्ट आपण कस्टमर मला वाटते. दिवसातले कस्टमर बोलू आपणच बोललो फर्स्ट. खोल ते बघ काय स्नॅप पहिला टाकायला लागतं. आपले ओपन केलं मग इकडे येऊनच बदल जाण्यापेक्षा आता जाऊ इथून बेल्जियन ओपन खाली छोटाच घेतलाय कारण जर जाऊन जेव्हा पाहिजे ना तुला. हो हा एकटाच खाईल. परत पोहोचतो इकडे आता ओपन खायला. अशी बघा ही ऑफर आहे याची. हे हा सांगितलाय आणि 20 रुपयाचा फरक पडतो जास्त का फरक पडत नाही. 20 रुपये 40 रुपये हो नाही इकडे गेला. चल घ्यायचं जाऊ दे 15 दिवस ऍडजस्ट नको ते आपला खाऊन घेऊया. दिले हो परत बोलशी आणि त्यांना पाठव. पहिला खाऊन घे मग पाठव. मुद्दाम आम्ही हल्ली मुद्दाम स्नॅप मारतोय मसाला वाढ. मी कधी स्नॅप करताना बघितलं हा केक कबूल केलाय तुला बड्डेला. हा बघा बेल्जियन वॉफलचा राहिले. केरळची आपली पैसे खाईन तेवढा अनलिमिटेड. तू आता देत होतो नको बोलला. याला आता देत होतो नको बोल. चल नाही आता संपले पैसे. हे बिल घेतला. चल बिल घेतला आता नाही. पोट झालंय पॅक जेव्हा तेव्हा अर्धा मी टाकू दे. आता बघा हा आला गौरव त्याच्यामुळे कसं जायचं टेन्शन झालं. रिक्षा जायला लागलं असतं. ह्याचा पण काहीतरी काम आहे तिथे वस्तू घेतो आता इकडे थांबलं परत ज्यूस पिया. जाईपर्यंत कसा फिरत आलो काय होतं. ज्यूस घेऊया जाऊ.